आली का तुझ्या लक्षात न राहायला? आमचं एक झालं मग झालं की आहो आमचं नाही राहिलं तर तू अजून काहीच नाही तुझं कशात ती गडबडीत राहिलो होत आत्या. कशी असते ती गडबडीत राहिलो गडबड असली असते काय? गडबडीत राहिलो होतं. काय झालं माहिती का? आपली आपण. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. तर आज आहे एकादश, तर स्वयंपाक काय नाही. तर आज मी बनवली इकडं मस्त अशी भगर. तर अजून शिजत आहे. तर चला आपण बघूया आत्या काय करते. तर आत्याने पण काय बनवले ते पण दाखवू तुम्हाला. तर आपण बघूया आत्या काय करते. तर आत्या बघूया काय करतात. आत्या स्वयंपाक करत करत फोन बघत बसलाय. स्वयंपाक करत करत फोन बघत बसलाय आणि दुसऱ्याला किती नाव ठेवताय, म्हणताय सारखं फोन घेऊन बसती, फोन घेऊन बसती. स्वतः काय करताय? फोनच घेऊन बसलाय की. आता स्वयंपाक तर राहिला करायचा. आज काय स्वयंपाक पण नाही करायचा, आज एकादशच आहे. शाबू करायचा आता. मग शाबू करायचं ठेवून बसलाय की. गॅस तर बंदच ठेवलाय नाही, फोन घेऊन बसलाय. त्याला किती उशीर लागतो शाबूला? किती उशीर लागतोय मग करायचं ना. मला कसं नाव ठेवतात, फोनच घेऊन बसते, सारखं कामच करत नाही. काय काम राहिलं करायचं आणि फोनच घेऊन बसते दिवसभर. तुम्ही काय करताय आता? फोन घेऊन बसणार काय करता? आणि काय येरबळ तेच करतो काय? मग काय करता आता? फोन घेऊन हे काय मोबाईल मध्ये बघत बसलाय. हे काय स्टेटस ही बघत बसताय की दुसऱ्यांचा? हे काय बघत बसलाय? काय आता स्वयंपाक झाला निमा. काय निम्मा झाला? शाबू तेवढा करायचा काय? शाबू करायचं हाय म्हणताय, अजून फोन तर बघत बसलाय. एवढं शाबू सगळ्यांना पुरतोय का? केवढंसं शाबू कोण खायचं एवढं शाबू? बगर केली की. बगर केले वे काय बगर? अजून ह्याला बटाटा चिरायचा असेल शाबूला. नाही तसंच करणार आहे. बटाट नाही करणार. आता 8 वाजलेत तरी अजून आता तुम्ही शाबू नाही केला आणि दुसऱ्याला तर किती बोलता. मला किती बोलता पण तुम्ही. मग तुला करायचं कळत नाही, माझी मी करते की. मला कळतंय पण तुम्ही मला किती बोलता. फोन बघत बसती, स्वयंपाक करता करता फोनच घेऊन बसती, स्वयंपाक करायचा. मग आता आज तुम्ही मला कसं सापडला पण फोन बघतानी? दररोज बघता का नाही फोन? नाही बाई. मग मी कवा तर बघते, माझी मला भरपूर काम आहे की लिखाण काम तिकडे. कधी तर बघता. आता दररोज बसताय मला तर फोन घेऊन दिसताय. मी किती वेळा तुमचा व्हिडिओ शूट केला. आज एकादश आहे म्हणून देवा धर्माचा नको का बघायला? मोबाईल मध्ये का देवाचं? हा, भजन कीर्तन असतंय की त्याच्यात. मग हे वाचायचं, ग्रंथ वाचायचं. वाचला का? मग आता सगळं वाचून झाले वाटतंय. इकडं देवाबत्ती किल्लाय का? देव एकादश असून उदबत्ती लावली. आता संपली उदबत्ती. आणि एवढं आळस आल्यामध्ये तेवढं मला काम आहे सगळं. आणि फोन बघत बसते, सारखं फोन बघत बसतात पण मला आता खोटं बोलतात. बरोबर आहे का नाही? तर काय तर तुमचंच खरं असतंय का माझंच खोटं असतंय? मग मी बरोबर बोलली का नाही? तुम्ही मला सारखं म्हणत असता का नाही, तू फोन बघत बसती, स्वयंपाक राहिलं करायचं, पोरं काय करतात ती पण राहिलं आणि फोनच बघत बसती, बाहेर गिरण चालू ठेवली तू बसली आतमध्ये फोन घेऊन, म्हणताय का नाही? तुझी तुला काम करायचं कळत नाही का? माझी मी करते. पण मला म्हणता का माझं माप काढायचं काय तुझी गरज आहे का? नाही का? उलट तुम्ही द्यायला पाहिजे मला. पण तुम्ही मला माझा विचार करायची काय गरज आहे का? नाही, पण तुम्ही मला म्हणता का नाही, तू फोन का बघ. आज तुम्ही कसं काय फोन बघत बसला? तुम्ही म्हणता मी फोनच बघत नाही, मला लय काम आहे, मी फोनच घेत नाही हातात. देवा धर्माचं नको का बघायला? मग आज कसं काय सारखंच फोन बघत बसताय? मी तुमचं किती वेळा व्हिडिओ शूट केलाय, शॉर्ट व्हिडिओ मध्ये भरपूर वेळा तुमचा व्हिडिओ शूट केलाय का नाही? आणि म्हणून त्या दिवशी माझा फोन झाकून ठेवला वय. कुठं? त्या दिवशी मी देवाला जाताना नाही बा, तुम्हीच व्हिडिओ काढला आणि ठेवला तसा. हा, तर तुम्ही म्हणता माऊलीनं फोन काय केला. मी सगळं माझं आवरून झालं तर मी म्हणलं फोन हुडकायला लागली. मी व्हिडिओ शूट केला थोडा आणि फोन ठेवला बेडवरती. आणि मग मी म्हणलं आता सगळं बॅगी वगैरे ती गाडी आली म्हणून मी तशीच पोर पण गेली आतमध्ये जाऊन बसली. माझ्यासाठी बायका थांबल्या होत्या, ओरडत होत्या मला. आणि मग मी म्हणलं माझा फोन कुठं आहे, माझा फोन कुठं आहे? मी बेडवरती ठेवला तर तुम्ही म्हणला माऊलीला नेऊन बॅगमध्ये ठेवलाय. मग मी तुमच्यावर विश्वास ठेवून गेला आतमध्ये. म्हणलं स्वतः माऊलीने अगोदर. आणि अगोदर मग कुठे गेला मी? थोडंसं पुढे गेला. मला काय माहिती व्हिडिओ काढताना पुन्हा तिथे ठेवलेला. आणि बेडवर फोन होता आणि तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला. तुम्ही म्हणलं हाय बॅग मध्ये फोन जा. गेली तसंच काय, बॅग मध्ये फोन पण नव्हता, माझा फोन राहिला घरीच. मी म्हणलं आता तुम्ही मुद्दामच केलंय. हा काय? हा, तुम्ही त्या दिवशी माझा फोन लपून ठेवला, हे सगळं मुद्दाम केले. नाही तर तिथं सीरियस काढत बसली असते ती. देव धर्म करायचा वेगळाच राहिला. हा, ह्याच्यामुळे व्हिडिओमुळे तुम्ही फोन देवाकडे लक्ष लागलं नसतं तुमचं. करून व्हिडिओ काढला असता. तर
म्हणून तर मी ओळखलं, म्हणलं हे आत्याने, ह्यांना म्हणलं मी आत्याने मुद्दामच केलंय बघा, म्हणलं माझा फोन झाकून ठेवलाय, घरीच विसरलाय आणि तुमच्या विश्वास ठेवून मी गेली. म्हणलं फोन आता राहू द्या, म्हणलं आता आत्याने ठेवला असं म्हणलं पोरांनी बॅगमध्ये, म्हणून मी गेली तसंच. आणि बघती काय थोडंसं पुढे गेलं काय फोन बघती काय बॅगमध्ये सगळं फोनला हुडकला, सगळे कपडे वगैरे बाहेर काढले, सगळे सामान बाहेर काढलं, तर काय त्यामध्ये फोनच नव्हता. मी म्हणलं हे आत्याने सगळं मुद्दामच केले. मी त्या दिवशी फोन आला वाजले लावल्यावर कसं मग तुम्हाला लगेच ऐकायला आलं? बघितलं तिथं मी, आवाज आला म्हणून गेली. हा, त्या दिवशी मला कसं मग खोटं पडलं, तुम्ही तुझं हाय बॅग मध्ये जा म्हणला, बघितलंय मी माऊलीने ठेवलेला मी बघितलं होता अगोदर. हा, तुम्ही सगळं मुद्दामच केला, मुद्दाम केलं. बघितला नव्हता बरं, मुद्दाम केलं. व्हिडिओ काढायची गरज नव्हती, मी केला ना हान माझ्या मोबाईल मध्ये. मग काढला व्हिडिओ, पण माझा मोड हात झाला की मला मोड नव्हता व्हिडिओ काढायचा. तुझा हात होतोय इथं मला- ठेवलेला असताना. मला मोड नव्हता, मला खरंच इतकं टेन्शन आलं तर माझं फोन घरी राहिला आणि सगळं मला मोड हात झाला. या आत्याने सगळं मुद्दाम केलं होतं, मला त्या दिवशी फोन झाकून ठेवला. आणि खरंच आत्या मला इतकं टेन्शन आलं तर तुम्ही माझा फोन खरंच मुद्दाम झाकून ठेवला होता. मी तुमच्यावर विश्वास ठेवून गेली तर फोन माझ्या घरीच राहिला. माझा सगळा मोड हात झाला. अजिबात मला एक सुद्धा व्हिडिओ शूट करता आला नाही. मी जेवढा व्हिडिओ शूट करता थोडं त्यातनं तरी पण केला ह्यांच्या फोनवरती शूट व्हिडिओ, पण माझा फोन असता तर मी व्हिडिओ शूट केला असता. पण तुम्ही सगळं मुद्दामच केलाय का, तर तुम्ही म्हणला असाल ही फोनच घेऊन बसा ना, आता हिचं काय देवदर्शन पण व्हायचं नाही म्हटलं का नाही? अजय तू बरं झालं मम्मीचा मोबाईल लपवून ठेवला होता. मम्मीने गाणगापूर मध्ये गेल्या पप्पाची कपडे तूच ठेवून आणते. अगो बाई, अहो असताना विसरलं. खोपोलीला पण लग्नाला गेल्यावर साडी तिथं ठेवून आली. हिच्या ध्यानात पण राहते का? अहो ती काय गेलेला आहे. काय झालं माहितीये का, तुम्ही लय ठसका उठवला. आता काय झालं माहितीये का, तिथं की जिकडे जाईन तिकडे गावात जाऊ दे, कुठं जाऊ दे, सगळे कपडे पोरांची इसकरून येणार, तिथं साडी इसरून येणार. त्या माऊकडे गेल्यावर पण त्या दिवशी माझी कपडे तिथंच ठेवून आले, नवीन मग ड्रेस बघ बरं. ठेवून आले तिथं. मी ठेवून आली का? मग कोण ठेवून आलं? मग कोण ठेवून आलं तुम्हाला कळत नाही आता ध्यान करून यायचं कळत नाही. माझी पण हँडल ठेवली. काय ठेवून आली? हँडल पण तू आता म्हातारी झाली का, तुझ्या लक्षात न राहायला? आमचं एक झालं मग झालं की अहो आमचं नाही राहिलं तर तू अजून काहीच नाही तुझं कशात ती गडबडीत राहिलो होतं आत्या, कशी असते असती ती गडबडीत राहिलो गडबड असली असते काय? गडबडीत राहिलं होतं. काय झालं माहितीये का, आपली आपण निघते कळत नाही काय? ती काय झालं बायकांचं एकीकडे आंघोळ करायचं होतं आणि ह्यांचं गड्यांचं वेगळं होतं ना आंघोळ इथं. मग त्यांनी तिथं टॉवेल आणि बनेल ठेवलं होतं. ते माझ्या लक्षात नव्हतं, त्यांनी ते मला माहित नव्हतं ठेवलेलं. पण त्यांना वाटलं मी आणलं म्हणून ती तसं झालं आणि मी पण आणलं नाही. मला काय माहित होतं का तिथे ठेवलं. कुठे ठेवलेला? तो ठेवलेलं होतं. अहो नाही मी ठेवलं, मी मग तर ठेवलं. तू केस विचारत होती तेव्हा पप्पांच्या पैसे आणून दिलता. अहो खरं आत्या मला लक्षातच नाही राहत. काय का पोरं कशी आठवण करून देते. म्हातारी झाली काय मग? हा अहो खरंच नाही नाही आताच राहिला. म्हातारपणी तर कशी करायची, दिसता अशी चावडतच बसायची या. नाही, ती खरंच लक्षात नाही राहिलं माझ्या. नाहीतर तसं मुद्दाम होईल का सांगा बरं? मग काय बरोबर आहे. माऊली पण आज आजीकडनं नाही, आज आजीकडनं बोलतोय. दररोज माझ्याकडे असतो, पण आज आजीकडनं आजीला साथ देतोय माऊली. मग बरोबर आहे म्हणायचं, आहे का नाही रे? तुम्ही आता हे सगळं मुद्दाम ठसका उठला मी उठून जाण्यासाठी. आणि जाऊ मग उठून सर, जाऊ बघा तुमची कामं. सारखं मोबाईल पाहिजे तुम्हाला. तुम्ही काय केलं आता? काय माझं करत झालं का मी निवांत झाली. निवांत झाली. शाबू केला बगर केली, आता खायचं नसतं निवांत. पण फोन तर बघत बसला होता का नाही? मला म्हणतं की मग माझं फोन बघून सुटलं कधीच. पण फोन कसा बघत बसला होता? आता देवाचं नको का बघायला? देवाचं बघितलं की मग देवाचं काय फोन मध्ये असंच नामस्मरण करायचं असतं, देवाचं ग्रंथ वाचायचा असतो. आणि माऊलीची पण एकादश आहे बघा.